सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र। लोणावळा येथील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। ही पहिलीच घटना नसून अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत। मात्र अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला। पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात। पावसाळ्यातील पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत ते सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी पटोलेंनी केली। विधिमंडळात स्थगन प्रस्ताव मांडत नाना पटोले यांनी भुशी डॅम दुर्घटनेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले। भुशी डॅमवर घडलेल्या दुर्घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी वय 35, अमिना आदिल अन्सारी वय 13, मारिया अन्सारी वय 7, हुमेदा अन्सारी वय 6 आणि अदनान अन्सारी वय 4 सर्व राहणार सय्यदनगर हडपसर हे सर्व पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत। यापैकी 3घांचे मृतदेह काल सापडले होते, तर आज आणखी एकाचा मृतदेह सापडला आहे। एक जण अद्यापही बेपत्ता आहे, त्याचा शोध सुरू आहे। लग्न सोहळ्यासाठी अन्सारी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र आले होते। 27 तारखेला लग्न झालं। गुलजार अन्सारी यांचे तारिक अन्सारी सोबत लग्न झाले। त्यानंतर 2 दिवसापासून सगळ्यांचं पावसाळी पिकनिकचं प्लॅनिंग सुरू होतं। रविवार 30 तारखेच्या सकाळी सर्वजण भुशी डॅम परिसरात आले। ते एकूण 17 जण होते। टेम्पो ट्रॅव्हलरने सगळेजण आले होते। लोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं तिथं एरवी पाण्याचा प्रवाह जास्त नसतो। दुर्घटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्याने अन्सारी कुटुंब तिथल्या खडकावर उभं राहून मजामस्ती करत होतं। पण मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाण्याचा प्रवाह अचानक वाढला। अचानक वाढलेल्या पाण्यामुळे एक महिला, 2 मुली आणि 2 लहान मुलं खडकावरच अडकले। त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला, पण दुर्दैवाने पाण्याच्या प्रवाहात 5ही जण वाहून गेले। सर्वमंथन न्यूज महाराष्ट्र, लोणावळा।